आज आपण अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहे मुलांनो, कोऑर्डिनेट जॉमेट्री. त्याला शुद्ध मराठीत म्हणतात निर्देशक भूमिती. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर बघा हा परीक्षेला. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जे तुम्हाला कोऑर्डिनेट दिले जातात असं ब्रॅकेट मध्ये, तो पहिला ब्रॅकेट मधला कोऑर्डिनेट असतो तो x चा आणि दुसरा असतो तो y चा. तुम्हाला ओरिजिन पॉइंटचा कोऑर्डिनेट माहिती पाहिजे. ओरिजिन म्हणजे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस एकमेकांना ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याला ओरिजिन पॉइंट म्हणतात. त्याला मराठीत म्हणतात आरंभ बिंदू. आणि त्या आरंभ बिंदूचा कोऑर्डिनेट 0,0 असतो. त्यामुळे तुम्हाला एक मार्काला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की 3,4 किंवा -3,4 अँड ओरिजिन पॉइंटचं डिस्टन्स. म्हणून पहिला प्रश्न आपण पाहणार आता, फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय प्रश्न? फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. मराठीमध्ये काय? पुढील दोन बिंदू मधील अंतर काढा. दोन बिंदू मधील अंतर काढा असा प्रश्न सुद्धा मराठीतील बघा. तर या ठिकाणी सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं दोन बिंदू मधील अंतर काढा म्हणजे काय करता येईल बघा. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला असं देखील पिन ब्रॅकेट -5,7 आणि दुसरा पॉइंट तुम्हाला क्यू इन ब्रॅकेट -1,3. ह्या दोन बिंदू मध्ये आपल्याला अंतर काढायचं आहे. ह्या दोन बिंदू मध्ये अंतर काढताना बाळांनो दोन बिंदू मधील अंतर 100% प्रश्न पण येणार आहे तुम्हाला. तर उत्तराच्या सुरुवातीला हे दोन्ही दिलेले पॉइंट्स बिंदू लिहून घ्यायचे आणि याला असा खाली एरो दाखवायचा छोटा बरोबर मधनं कॉमापासून आणि वजा 5 च्या खाली तंतोतंत म्हणजे इथं x1 कॉमा ह्याला लिहायचं y1 अँड ह्याला मराठी शुद्ध आणि म्हणतात. आणि q चं कोऑर्डिनेट जे आपण लिहिलेलं आहे त्याला पण कसं खाली एरो दाखवायचा. त्या वजाच्या खाली बरोबर x2 y2. का बरं? हा x चा कोऑर्डिनेट आहे, हा y चा कोऑर्डिनेट आहे. मग खाली इथं x च्या कोऑर्डिनेटला x1 म्हणतात पहिला इथं, दुसरा y चा कोऑर्डिनेट असतो म्हणून त्याला y1 म्हणायचं पहिला बिंदू आहे म्हणून. हा दुसरा बिंदू आहे पण हा x चा कोऑर्डिनेट आहे त्याला x2 कारण दुसरा पॉइंट आहे ना आणि ह्याला y2. मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार तर काय तो डिस्टन्स फॉर्म्युला? PQ is equal अंडर रूट मध्ये x1 minus x2 घ्या किंवा x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हाच फॉर्म्युला तुम्ही असा पण लिहू शकता x1 minus x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर असा पण लिहू शकतो किंवा असा x2 minus x1 किंवा x1 minus x2 कसाही घेतला तरी चालतो. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकता आल्याच पाहिजे. मला सांगा x1 ची व्हॅल्यू काय आहे? -5. y1 ची व्हॅल्यू 7, x2 ची व्हॅल्यू -1, y2 ची व्हॅल्यू 3. मराठी मीडियम मध्ये x1 ची किंमत -5, y1 ची किंमत, x2 ची किंमत किंवा y2 ची किंमत आणि या किमती काय करायच्या याच्यामध्ये टाकायच्या. PQ is equal अंडर रूट मध्ये फक्त व्हॅल्यू टाकताना काय करा शकतो स्क्वेअर ब्रॅकेट करा कारण इथं निगेटिव्ह साइन असल्यामुळे वजा चिन्ह जर असेल तर त्याच्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू टाकायचा. हे साइन करताना तुम्ही असं छोटं करू नका. हे साइन वर्गमूळाचं चिन्ह काढताना पूर्णपणे असं व्यवस्थित त्याच्या आतमध्येच सगळ्या काही किमती आल्या पाहिजे. मग आता मला सांगा x2 इथं पहिल्यांदा काय? मग x2 ची किंमत तुम्हाला काय दिसते? -1. परत चिन्ह कुठलं लिहितं? मायनस. x1 ची व्हॅल्यू मला काय दिसते? -5.
स्मॉल ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल, कारण x ची व्हॅल्यू मायनस मध्ये दाखवलेली, इथलं मायनस चिन्ह, त्या x ची किंमत काय आहे, पुन्हा ते स्मॉल ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करून त्याला काय करायचं आहे, स्क्वेअर प्लस दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये y2 ची व्हॅल्यू, y2 नाही तर y2 ची व्हॅल्यू 3 मायनस y1 ची व्हॅल्यू काय येणार आहे, 7 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं कोणाला अडचण, किंमत टाकताय सर्वांना व्यवस्थित. त्याच्यानंतर pq इज इक्वल अंडर रूट मध्ये, आता स्क्वेअर ब्रॅकेट टाकून टाकायचं, स्मॉल ब्रॅकेट करायचं मला. हे -1 जसंच्या तसं लिहायचं, -1 आहे तसं, इथं मायनस मायनस काय होणार आहे, मायनस मायनस प्लस होणार आहे. लक्षात ठेवा, -1 आहे तसं, त्या 5 ला 2 साइन आहे, दोन चिन्ह आहेत, एक ब्रॅकेट मध्ये एक ब्रॅकेटच्या बाहेरचं. तर इथं गुप्त चिन्ह गुणाकारच असतं, वजा म्हणजे वजा अधिक होणार, मायनस इंटू मायनस प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस तिथं बघा दोघांची सबट्रॅक्टेड आहे, कारण का या 3 ला अधिकचं चिन्ह आहे, 7 ला वजाचं चिन्ह आहे, वेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी करतात. 3 ला प्लस आहे, 7 ला मायनस आहे, अपोजिट साइन असलं की त्यांची सबट्रॅक्टेड करतात आणि येणाऱ्या आन्सरला लार्जेस्ट नंबरचं साइन देतात, मोठ्या संख्येचं चिन्ह. 7 3 गेले 4, आता 3 मोठे का 7 मोठे 7, 7 ला चिन्ह कुठले, वजा आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. कुठल्याही संख्येच्या डाव्या बाजूला चिन्ह असतं. या 7 ची डावी बाजू म्हणजे आपला डावा हात तिकडे लेफ्ट हँड साइड, तिथं साइन असते. ह्या 3 ला तिथं नाही साइन म्हणजे प्लस असणार. मग pq इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये, आता मला सांगायची बेरीज होणार का वजाबाकी होणार. आता सांगितलं मी तुम्हाला, वेगळी चिन्ह असली की वजाबाकी आणि उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह, आणि जर समान चिन्ह असली तर बेरीज होते. एवढाच फक्त चिन्हांचा गोंधळ आहे तुम्हाला इथे, नंतर डिस्टन्स काढणं फार सोपं आहे. कळतंय, लक्षात येते का. तर आता मला सांगा, इथं वेगळी चिन्ह की नाही, वेगळी चिन्ह असल्याची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. अपोजिट साइन असल्यावर सबट्रॅक्ट. मग 5 मधून वजा केले 4 आणि कंसात काय करायचं आहे, वर्ग प्लस ह्या मायनस वरचा स्क्वेअर काय होणार आहे, कोणत्याही निगेटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो, कोणत्याही वजा संख्येचा वर्ग ही धन संख्या येते. मग वजा 4 चा वर्ग अधिक 16. आता ह्याला 4 चा वर्ग करायचा आहे, pq इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये वर्गमूळ, मराठी वर्गमूळ म्हणतात, 4 चा वर्ग 16 आणि हे 16 जसंच्या तसं. मग pq बरोबर 16 अधिक 16 जर केला आपण तर 32 होईल. आता ह्या 32 ची कोड ज्यांना शक्य ते करते. 32 म्हणजे असे कोड करा की त्याचं स्क्वेअर रूट एखाद्या नंबरचं निघतं. 32 चा हाफ केलं तर आपण किती येतं, निम्म केलं तर 16. मग 16 चा वर्गमूळ 4 येतं नाही बाहेर, मग त्याची कोड करताना 16 into 2, मग ह्या 16 चा वर्गमूळ बाहेर किती येणार आहे, 4 अंडर रूट किती येणार आहे, 2. हे झालं त्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स. pq इज इक्वल टू 4 रूट 2. हे डिस्टन्स जर तुम्हाला काढता आलं तर अख्खा 5.1 ह्या सगळ्या डिस्टन्स वर डिपेंड आहे. डिस्टन्स काढता येणं फार महत्वाचं आहे. याच्यात तुम्हाला 9-10 प्रश्न तुम्हाला याच्यावर पडतात डिस्टन्स वरती, तर मग डिस्टन्स काढणं फार महत्वाचं आहे. डिस्टन्स काढताना तुमचं जवळ कुठे होणार आहे, फक्त ते सॉल्व करताना ब्रॅकेट. मग ब्रॅकेट मध्ये येतं काय काय, सपोज तुम्हाला असं आलं, समजा उदाहरणार्थ -3 - 4 कंसाचा वर्ग अधिक -3 अधिक 2 कंसाचा वर्ग. सांगा बरं काय करणार, हे स्टेप समजा इथं असे आली वेगळी. आता मला सांगा, इथं दोघांना चिन्ह कशी समान चिन्ह आहे, सारखी चिन्ह आहे की नाही, इक्वल साइन आहे की नाही. मग इक्वल साइन असेल तर त्यांची ऍडिंग करायची असते आणि लार्जेस्ट नंबरचं चिन्ह. अरे किती सिंपल आहे बघा, हो की नाही. मग मायनस मायनस, निगेटिव्ह निगेटिव्ह, समान चिन्ह, बेरीज करा. 4 आणि 3 7, उत्तरास मोठ्या संख्येचं कंसाचा वर्गमूळ चिन्ह द्यायला विसरायचं नाही मला. आधी इथं सांगा आता काय होणार, मग सांगितलं तर तुम्हाला मी वेगळे चिन्ह दिसतात. वेगळी चिन्ह दिसली की वजाबाकी करायची आणि उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह. 3 आणि 2 गेले, उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह. मग वर्गमूळात कोणत्याही वजा 7 चा वर्ग काय होतो, अधिक 49. मग सांगितलं तुम्हाला
कोणत्याही वजा संख्येचा वर्ग हा अधिक असतो, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येतो. मग -7 चा स्क्वेअर करताना 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 म्हणजे ऋणात्मक 49. मायनस होत नाही, लक्षात ठेवा. बरेच जण वजाचं चिन्ह देतात, नाही, लक्षात ठेवा. कोणत्याही वजा संख्येचा वर्ग अधिक असतो, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, सेम वाले. प्लस कोण सांगते -1 चा स्क्वेअर एकाचा वर्ग एकच असतो, मग वजा 1 चा वर्ग सुद्धा एकच. म्हणजे बेस घेणार आहे 50. मग ह्या 50 ची फोड काय करणार आहे? 25 गुणिले 2 25 × 2. ह्या 25 चा स्क्वेअर रूट किती येणार आहे? 5. अंडर रूट काय राहणार? फक्त 2. हे झालं डिस्टन्स. फक्त चिन्हात प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. ऑपोजिट साइड असले की सबट्रॅक्टेड, इक्वल साइड असले की बेरीज. लक्षात ठेवा, इथं वजाबाकी होते, उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह. बाकीचं तुम्हाला माहिती आहे, त्याला x1 y1 x2 y2 आणि किंमत कशी टाकायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग डिस्टन्स वरती प्रश्न कुठले कुठले येतात हे कळलं, समजलं? आता तुम्हाला समजलं असणार आहे थोडंफार. आता डिस्टन्स वरती काय काय प्रश्न येतात बघा. आता पहिला डिस्टन्स वरती प्रश्न असा असतो बघा, determine whether the points are collinear. Determine whether the points are collinear. Determine whether the points are collinear. मराठीमध्ये 3 बिंदू एक रेषीय आहेत का ते ठरवा. 3 बिंदू तुम्हाला किती असं कुठले तरी तर लक्षात ठेवा बाळांनो, कोलिनर शब्द आहे. कोलिनर म्हणजे एक रेषीय. डिटरमाइन वेदर ठरवायचं आपल्याला आहेत का ते. मग ते ठरवताना हे 3 पॉइंट आहेत, तुम्हाला 3 डिस्टन्स काढावं लागणार. आणि जर 3 डिस्टन्स तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर सांगता येईल. मग पहिल्यांदा तुम्ही AB चं डिस्टन्स काढायचं, मगासारखं डिस्टन्स फॉर्म्युला वापरून. परत BC चं डिस्टन्स काढायचं, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून. नंतर AC चं डिस्टन्स काढायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल उत्तराच्या सुरुवातीला हे तिन्ही पॉइंट्स तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे का नाही? पहिल्यांदा आपल्याला AB चं डिस्टन्स काढतो, मग A चं कोऑर्डिनेट काय दिलेलं आहे? 1, -3 ला काय घेणार तुम्ही? x1, y1 घेणार. B पॉइंट दिलेला आहे तुम्हाला 2, -5, त्याला तुम्ही x2, y2 घेणार आहे. आणि बाय डिस्टन्स फॉर्म्युला AB अंडर रूट मध्ये फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, x3 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं तुम्ही AB चा डिस्टन्स काढता. परत तुम्ही BC चा डिस्टन्स काढायचा, आपल्याला B चा कोऑर्डिनेट परत पुन्हा इथे लिहा. त्याला x1, y1 लिहा. आणि C चा कोऑर्डिनेट लिहिताना -7 आपल्याला दिलेला आहे. ते कोणाची व्हॅल्यू होणार आहे रे? x2, y2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आणि नंतर AC चं म्हणजे A चं कोऑर्डिनेट काय दिलेलं आहे? 1, -3 त्याला x3, y3 आणि C चं कोऑर्डिनेट दिले तुम्हाला -4, हे x1, y1 आणि हे x2, y2. तिन्ही ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला. इथं पण BC अंडर रूट मध्ये x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण AC अंडर रूट मध्ये x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे 3 डिस्टन्स तुम्ही काढा. लक्षात येतंय का? आता याचं व्हॅल्यू टाकायला तुम्हाला शिकवलेलं मग सांगितलेलं समजून, त्यामुळे आता पुन्हा तेच समजून सांगायची आवश्यकता नाहीये.
त्या सांगायचं कुठलंही बोला, सांगायचं का कुठलं यातलं सांगू समजून एसी चं सांगतो बघा. एसी इज इक्वल टू अंडर रूट मध्ये व्हॅल्यू टाकताना काय सांगितलं तुम्हाला स्क्वेअर लागेल. सांगा बघा आता x2 ची व्हॅल्यू काय आहे, x2 मायनस sin 2 काय बघा मायनस x1 ची व्हॅल्यू बघा 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 ची व्हॅल्यू सांगा y2 7 मायनस y1 ची व्हॅल्यू बघा y1 ची किंमत व्हॅल्यू म्हणजे किंमत मराठीमध्ये बोले मायनस 3 करायचं हे मायनस चिन्ह इथं सूत्रात आहे मायनस 3 देताना स्मॉल ब्रॅकेट मध्ये लिहा आणि स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर करायला विसरू नका. इथं स्क्वेअर केलं लक्षात ठेवा वर्ग. मग AC बरोबर वर्गमूळ. आता मग सांगितलं होतं तुम्हाला मी आता साधा कंस करायचा आहे दोघांना समान चिन्ह आहे एकला पण वजा चिन्ह चारला पण वजा चिन्ह एक चिन्ह दोघाला समान चिन्ह असल्यावर बेरीज करा आणि उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. इक्वल साइन असल्यावर ऍडिंग करायची आणि लार्जेस्ट नंबरचं साइन म्हणजे काय येणार रे -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस. आता इथे सांगा ह्या तीन दोन पण चिन्ह आहेत ब्रॅकेट मध्ये नाही बाहेर 7 ला प्लसचं साइन आहे ते विचार जसंच्या तसं मायनस इंटू मायनस वजा म्हणजे वजा अधिक होतं 3 कंसाचा वर्ग. मग AC इज इक्वल टू अंडर रूट मध्ये कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा वर्ग पॉझिटिव्ह असतो लक्षात ठेवा वजा 5 चा वर्ग अधिक 25 होणार आहे आणि त्या 7 आणि 3 10 कंसाचा. मग खाली काय खालच्या स्टेपला AC इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 25 अधिक 10 चा वर्ग किती रे 100. मग 100 अधिक 25 125 म्हणजे AC बरोबर तुमचं वर्गमूळ किती येणार आहे आणि 125 ची फोड काय करणार तुम्ही रे 25 5 सव्वा असे 25 5 जा 125. मग AC इज इक्वल टू 25 चा वर्गमूळ काय होणार 5 अंडर रूट मध्ये 3 म्हणजे 5 रूट 3 येणार. काय शंका म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे सॉल्व करता येईल आणि सॉल्व केल्यानंतर काय आलं तुमचं लक्षात ठेवा AC इज इक्वल टू काय आलं तुम्हाला 5 अंडर रूट 3 आणि याला नंबर 3 टाका. तुमचं BC सॉल्व करून होईल. BC तर तुमचं काहीतरी असं मला वाटतंय 45 येईल 45 ची 4 केली तर 9 into 5 त्या 9 चा स्क्वेअर रूट किती आहे 3 अंडर रूट 5. काय अडचण त्याच्यामध्ये किंवा इथं 27 येईल 9 3 27 9 चा स्क्वेअर रूट 3 अंडर रूट मध्ये 3 काय शंका याच्यामध्ये. आणि अजून एक सपोज असं की इथं AB ची व्हॅल्यू तुमची इथं काहीतरी फॉर एक्झाम्पल 12 ह्या 12 ची कोड काय आहे 4 3 जा 12 ह्या 4 चा स्क्वेअर रूट ह्याला नंबर 1 ह्याला नंबर 2 आणि ह्याला नंबर 3 टाकायचं. आता आपल्याला हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत का ते कसं ठरवायचं तर सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणाचं आहे AB चं 2 रूट 3 BC चं 3 रूट 3 AC चं 5 रूट 3 मोठं डिस्टन्स AC चे. मग AC कुणाचं AC चं डिस्टन्स काय आहे 5 रूट 3 इज इक्वल त्या दोन डिस्टन्सचे ऍड करायचे 2 रूट 3 प्लस 3 रूट 3. मग हे 5 रूट 3 जसंच्या तसं हे पण रूट 3 हे पण रूट 3 पण इथे किती रूट 3 रे 2 आहे आणि इथं 3 आहे म्हणजे 5 रूट आले नाही इक्वल. ज्यावेळेस हे दोन्ही इक्वल येतात म्हणजे सगळ्यात मोठं डिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ अदर डिस्टन्स सम ऑफ अदर डिस्टन्स. सगळ्यात मोठं अंतर बरोबर राहिलेल्या दोन अंतरांची बेरीज जर समान आली तर देअरफॉर 3 पॉइंट्स आर कोलिनियर. मग खालीलचं देअरफॉर पॉइंट A B and C आर कोलिनियर. म्हणून बिंदू A बिंदू B आणि बिंदू C हे एक रेषीय बिंदू आहे. सगळ्यात मोठा अंतर बरोबर राहिलेल्या दोन अंतरांची बेरीज. काही शंका याच्यामध्ये हा प्रश्न समजला. आता अशाच प्रकारचे प्रश्न मग काय येतील तुम्हाला की तुम्हाला म्हणते व्हेरीफाय that points are vertices or rectangle triangle. असे 3 पॉइंट येतील आणि 3 पॉइंट्स vertices are rectangle triangle. Vertices are right angled
राइट एंगुलर ट्रायंगल, व्हर्टायसेस आर राइट एंगुलर ट्रायंगल हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का ते का शिरोबिंदू आहेत का ते पडताना घ्या. व्हेरीफाय म्हणजे पडताना घेणे. आता इथं राईट अँगल ट्रायंगल सांगितलेला आहे. काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू का ते तर अशा प्रकारचं तीन डिस्टन्स काढायचं. पहिल्यांदा एबीचं, नंतर बीसीचं, नंतर एसीचं. आणि हे तीन डिस्टन्स काढल्यानंतर आता इथं हे आलेले इथं आकड्यात बदल होईल, इथं वेगळं काहीतरी येईल. फॉर एक्झाम्पल अंदाजे सांगतोय मी एबीचं तुमचं आलेलं आहे फॉर एक्झाम्पल 9 चे स्क्वेअर रूट येतं 3 त्याला आकडा 1. सपोज बीसीचं स्क्वेअर रूट तुमचं आलेलं आहे समजा 4 आणि एसीचं आलेलं आहे म्हणजे वर्गमूळ 16 येईल बरोबर 4 आणि एसीचं सपोज तुमचं आलेलं आहे 25 वर्गमूळ 5. मग याच्यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे का, काटकोन त्रिकोण आहे का, याचा पडताळा कसा घ्यायचा. तर सगळ्यात मोठं अंतर 5 त्याचा वर्ग करायचा बरोबर राहिलेल्या दोन अंतरांच्या वर्गांची बेरीज 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. मग 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 म्हणजे 25 बरोबर 25. एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत असेल तर त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. मग पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्याख्यासानुसार हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. आता सिंबॉल काय देणार, लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर इज इक्वल सम ऑफ अदर साइड स्क्वेअर. जर इक्वल आले तर therefore vertices are right angle triangle. त्याला रिझन बायकॉन्व्हर्स पायथागोरस थेरम. इट इज अ vertices are right angle triangle. काय अडचण. आता या right angle triangle च्या ऐवजी तुम्हाला असं पण येईल की हे समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. समद्विभुज आयसोसियल ट्रायंगल सेम आहे. मग आयसोसियल ट्रायंगल कधी होतो, जर तुमचे डिस्टन्स सपोज AB इज इक्वल टू तुमचं आलं √10 BC इज इक्वल टू तुमचं सपोज √5 आणि AC इज इक्वल टू तुमचा √7. मला सांगा तिन्ही डिस्टन्स इक्वल आलेत का, नाही. मग दोन डिस्टन्स कुठे इक्वल आलेत का, नाही आले. त्यामुळे vertices आर नॉट आयसोसियल ट्रायंगल. हे समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू नाही का, कारण समद्विभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या दोन बाजू एकरूप यावं लागतात. इथं दोन बाजू एकरूप आहेत, दोन बाजूंची लांबी समान आली का, नाही आली. त्यामुळे का समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू नाही. पण जर सपोज इथं एसीचं पण √3 आलेलं आहे आणि एबीचं एक √10 आलेलं आहे आणि एसीचं सुद्धा √10 आले, म्हणजे हे दोन डिस्टन्स इक्वल आले म्हणजे ह्याच्या दोन साइड कशा आहेत रे, कॉन्ग्रुएंट आहेत. आणि ज्या ट्रायंगलच्या टू साइड कॉन्ग्रुएंट असतात त्याला आयसोसियल ट्रायंगल म्हणतात. म्हणून AB is equal to AC, therefore point A, B and C vertices are isosceles triangle. मार्केट मध्ये AB बरोबर BC म्हणजे त्रिकोण ABC च्या दोन बाजू एकरूप आहेत म्हणून हे समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. आता याचे पलीकडे जाऊन विचारू आपण समभुज. समभुज इक्विलॅटरल ट्रायंगल सेम आहे. कसला ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजे तिन्ही साइड त्याच्या इक्वल पाहिजे. ज्या त्रिकोणाच्या सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान येतील, इथं वर्गमूळात 10 तर इथं सुद्धा वर्गमूळात 10, इथं सुद्धा वर्गमूळात 10, तिन्ही अंतर म्हणजे 10 ची असं नाही, जे काय तुमचं येईल ते जर तिन्ही डिस्टन्स तुमचं इक्वल आलं तर vertices are equilateral triangle. हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे. म्हणजे बघा डिस्टन्स काढता येणं किती महत्त्वाचं आहे, बरोबर आहे का नाही. आता अजून काय होऊ शकतं तुम्हाला,
तुम्हाला एवढंही म्हणतील अजून हे आता हे झालं 3च्या संदर्भात. आता अजून एक पॉइंट येईल चौथा आणि तुम्हाला क्वाड्रिलॅटरलच्या संदर्भात प्रश्न विचारतील. टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल फॉर एक्झाम्पल ए बी सी आणि डी एक पॉइंट देतील अजून 1 0 असं काहीतरी देतील आणि म्हणतील व्हॉर्टायसेस आर पॅरलोग्रॅम हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. शो दॅट म्हणतील, दाखवा म्हणतील, दाखवा कशाचे समांतरभुज चौकोनाचे पॅरलोग्रॅम. व्हॉर्टायसेस आर पॅरलोग्रॅम शो दॅट, दाखवा. शो दॅट म्हणजे असतातच 100% असणार, फक्त दाखवायचं कसं तर बघा. आता पहिल्यांदा एक कच्ची आकृती काढायची पॅरलोग्रॅमची. या पॉइंटला नाव दिलेली असेल आपण द्यायची ए बी सी डी असे पॉइंटला पण नाव आपण द्यायची. नाही दिले तर त्यांनी पी क्यू आर दिले तर पी क्यू आर ची आकृती काढायची आणि नंतर पॅरलोग्रॅमच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाठ पाहिजे. त्यांच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, हो की नाही? मग AB चं जेवढं डिस्टन्स येईल तेवढंच DC चं आलं पाहिजे. समजा तुम्ही AB डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आणि AB चं डिस्टन्स जर तुमचं सपोज वर्गमूळात 40 आलं तर DC चं डिस्टन्स सुद्धा वर्गमूळात काय आलं पाहिजे 40च. सपोज BC चं तुमचं डिस्टन्स 65 आलं, वर्गमूळात 65 आलं तर AB चं सुद्धा वर्गमूळात 65 येतच, यायलाच पाहिजे. जर आलं नसेल तर नीट तुम्ही किमती चेक करा. तुम्ही सूत्रात किमती व्यवस्थित टाकलेत का? चिन्हाचा नियम व्यवस्थित करून तुम्ही बेरीज वजाबाकी केली का? स्क्वेअर आपण बरोबर केलाय का? बेरीज वजाबाकी आपण बरोबर केली का? खात्री करा. कारण शो दॅट दाखवा म्हणजे की असतच, फक्त ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं असतं. लक्षात? आणि तुम्ही अपोजिट साइडचे डिस्टन्स जर इक्वल आले तर खाली लिहायचं फ्रॉम 1 2 3 and 4. बघा हे AB चं डिस्टन्स, BC चं डिस्टन्स, CD चे डिस्टन्स काय CD आणि नंतर A D. इथं कोणाचं बघा C आणि D चं आणि अजून पण कोणाचं काढायचं असतं डिस्टन्स A आणि D चं पण काढायला विसरायचं नाही. म्हणजे तुम्हाला एकूण 4 सूत्र वापरावं लागतील डिस्टन्सची, ओके नाही? आणि मग चारही डिस्टन्स काढल्यानंतर तुम्हाला समोरासमोरील बाजूंची अंतर कशी की सारखी येतील, याच्यातच सारखी. मग खाली लिहायचो समोरासमोरील बाजू समान आहे म्हणून हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. अपोजिट साइड्स आर distance opposite sides are equal, therefore vertices are parallelogram. आणि जर तुम्हाला आलं की हे आयताचे शिरोबिंदू आहे ते दाखवा. आयत सेम वाले vertices are rectangle. मग ह्यावेळेस पण काय करायचं 4 डिस्टन्स काढायचे. 4 डिस्टन्स काढता येतील आणि शिवाय त्यांचे कर्ण एकरूप आहेत का बघायचे. आयताचे आणि समान स्क्वेअर चौरस, आयत आणि चौरस मराठी मध्ये रेक्टँगल आणि स्क्वेअर. हे जर तुम्हाला काय विचार शोधायला करायला तर चारही डिस्टन्स स्क्वेअरचे इक्वल येतील. स्क्वेअर म्हणजे काय चौरस. चौरसाच्या चारही बाजू कशा असतात समान. मग हे चारही अंतर तुमची समान येतील. वर्गमुळात 40 वर्गमुळात 40 त्याचं पण वर्गमुळात 40 त्याचं सुद्धा वर्गमुळात 40. सपोज मध्ये समजा प्रत्येकाचे एक सारखं अंतर येणार आणि नंतर त्यांचे कर्णचं पण अंतर काढायचं. एसीचं मग ते 40 नाही ना, समजा वर्गमुळात 65. एसीचं जर वर्गमुळात 65 आलं तर बीडीचं सुद्धा काय ना वर्गमुळात 65. कारण का आयताचे आणि चौरसाचे कर्ण एकरूप असतात. रेक्टँगल आणि स्क्वेअरचे डायगोनल सुद्धा कॉमन आहेत का ते पाहिजे. जर डायगोनल आणि अपोजिट साइड जर इक्वल असतील तर व्हर्टायसेस आर स्क्वेअर. कर्ण आणि सगळ्या बाजू कर्ण एकरूप असतील आणि चारी बाजू एकरूप असतील तर त्याला काय म्हणायचं, ते कोणाचे शिरोबिंदू आहेत चौरस. आणि आयताचं आलं तर
समोरासमोरील अंतर समान असेल आणि कर्ण एकरूप असतील म्हणजे समान असतील. समजा हे 40-40 हे 65-65 आणि हे तो वर्गमूळ 13 एसीचं आणि बीडीचं सुद्धा काय नाव वर्गमूळ 13 असं जर समान आलं अंतर काढून तर म्हणायचं हे आयताचे शिरोबिंदू आहे. क्वार्टायसेस आर रेक्टँगल. लक्षात ठेवा नियम. त्याच्यासाठी गुणधर्म पाठ पाहिजे. कुठलाही टाइप आला तर तुम्हाला समजला पाहिजे लिहिला पाहिजे. तुम्हाला रोम्बस आला समभुज चौकोन रोम्बस मराठीत काय म्हणतात त्याला समभुज चौकोन याला इंग्लिश मध्ये म्हणतात रोम्बस. रोम्बस म्हणजे काय समभुज चौकोन. सम म्हणजे समान भुज म्हणजे बाजू. ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप येतात चारही बाजू एकरूप येणार वर्गमूळ 40 वर्गमूळ 40 वर्गमूळ 40 वर्गमूळ 40 तर त्यावेळेस ते कशाचे शिरोबिंदू असतील समभुज चौकोनाचे. क्वार्टायसेस आर स्क्वेअर. खाली लिहायचं मग AB = BC = CD = AD. AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD. म्हणजे हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे. अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा चॅप्टर हा तुम्ही नीट समजून घ्या. परीक्षेला ह्यातला 100% 3 किंवा 2 मार्काला तरी येईलच. 1 मार्काला 2 मार्काला 3 मार्काला 4 मार्काला प्रश्न पडतोच आणि पडणारच आहे. बंदेया रे बंदेया बंदेया रे बंदेया राह पे चल बंदेया. बंदेया रे बंदेया बंदेया रे बंदेया राह पे चल बंदेया. रुक जा रे बंदेया ये रात जरा सी है बात समझ बंदेया कुछ देर ही बाकी है. रख यकीन आँखों से बादल आज हट जाएगा. चांद तेरी आँखों में बंदेया चल के आएगा. बंदेया बंदेया रे बंदेया बंदेया रे बंदेया राह पे चल बंदेया. तुझसे ही कुछ शुरुआत है तेरे हाथ में बदलाव है ना फर्ज से हो बेखबर तूने बहुत रख लिया है सबर. हाँ अभी नहीं तो कभी नहीं सीने में जला ले आग. ना आंख बंद कर जी बंदेया अब उठ जरा तू जा. माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो. कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा. रख हौसला कर फैसला
मुझे वक्त बदलना है। डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया। डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया। विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आला याच्यात अजून 2 उदाहरणं. ती कशी असती तर तुम्हाला सांगितलं जाईल. Find x is distance between points here in bracket x comma 7 and here in bracket 1 comma 15 is 10. बघा मराठीकडे वाले L आणि M या बिंदूमधील अंतर 10 आहे तर x ची किंमत काढा. आता मला सांगा तुम्हाला काय दिलेले डिस्टन्स कुणाचं रे 2 बिंदूमध्ये अंतर दिले काय तुम्हाला कुणाचं रे 2 बिंदूमध्ये मधील बिंदूमधील अंतर तुम्हाला दिलेलं आहे किती रे का त्याच्यावर ह्या x ची किंमत काढायची म्हणजे x1 ची किंमत काढायची. काय काय असतं सुरुवातीला 2 बिंदू लिहून घ्यायचे त्याला x1 कॉमा y1 त्याला x2 कॉमा y2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला Lm इज इक्वल वर्गमूळ x. आता ही x आहे त्याला x1 चा कोऑर्डिनेट म्हणून x1 मधून x2 वजा करा x1 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 y1 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर. Lm आपल्याला डिस्टन्स किती दिलेलं आहे त्याचं अंतर किती दिलेलं आहे 10 मग ह्याच्या खाली टाकायचं 10 बरोबर वर्गमूळ किंमत टाकताना चौकडी कंस x1 ची किंमत x वजा x2 ची किंमत a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये y1 ची किंमत 7 वजा y2 ची किंमत 15 स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर मग 10 बरोबर छोट्या कंसात x वजा 1 यांची काय वजाबाकी बेरीज होत नाही काहीच अधिक 15 × 7 केले 8 उतरास मोठ्या संख्येचं चिन्ह कंसाचा वर्ग बोथ साइड स्क्वेअर या आपल्याला वर्गमूळ चिन्ह काढायचे ना मग बोथ साइड स्क्वेअर दोन्ही बाजूचा वर्ग करू मराठी मध्ये दो म्हणजे दोन्ही बा म्हणजे बाजूचा वर्ग करू मग 10 चा वर्ग किती 100 वासले तो छोट्या कंसात 10 चा वर्ग आणि इथं फक्त वर्गमूळ चिन्ह निघून जाणार कंस ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर रूट मध्ये जसंच्या तसं फक्त स्क्वेअर रूट साइन निघून जातं कधी स्क्वेअर करताना वर्ग करताना म्हणजे कंसात x वजा 1 कंसाचा वर्ग अधिक वजा 8 चा वर्ग 64 कोणत्याही वर्गाचा वर्ग अधिक असतो. मग इथं a वजा b कंसाचा वर्ग विस्तार करायचा आणि वर्ग समीकरण तयार होणार. कसं होणार बघा इथं 10 चा वर्ग 100 पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग मराठी मीडियम मध्ये कळलं का पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद त्याला पहिले पद म्हणायचं त्याला दुसरं पद म्हणायचं अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग सेम आहे फर्स्ट नंबर स्क्वेअर मायनस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म चा स्क्वेअर x वर्ग वजा 2 गुणिले 2x 2x एक 2x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वजा 1 चा वर्ग अधिक 1 आणि अधिक 64 मग सांगा समीकरण कसं होणार हे 100 तिकडेच टाकू आपण
म्हणजे एकाच साईडचं कुठलं तरी चिन्ह बदलायचं ना, याचे एकाच बदलायचं. त्या सगळ्यांचा बदलण्यापेक्षा एकाच सोबत वापर. मग सांगा x वर्ग आहे तसं वजा 2x 64 ने 65 आणि हे अधिक 100 तिथे गेल्यावर वजा 100 बरोबर 0. x वर्ग काय वजा 2x 100 मधून 65 केले 35. उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 35. म्हणजे समीकरण काय होणार x वर्ग काय वजा 2x वजा 65 बरोबर 35. मग फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचे एक्झाम्पल. गुणाकार 35 एक 35 आणि बेरीज वजा 2 पाहिजे 7 35. 7 बाजूचं काय केला 2 येतं, वजाबाकी केलं होतं ना 2. वजाबाकी आपण कधी करतो वेगळी चिन्ह असल्यावर. मग या मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला आणि त्याच्या वेगळं म्हणजे अधिक चिन्ह लहान संख्येला. चल x आहे मला इथं xच लिहायचं आणि पुढे सॉल्व कसं करायचं माहिती आहे, त्याच्यात तुम्हाला x ची किंमत मिळेल. काय शंका याच्यामध्ये? फार महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट IMP हा प्रश्न. आणि त्याच्यानंतर 5.1 मध्ये अजून एक एक्झाम्पल राहिले. म्हणजे हा अख्खा पॉइंट तुम्हाला समजण्यासारखा होईल. त्यातलं मला वाटतं गणित कुठलं राहिले बघा. हे 5.1 मधलं तिसरं उदाहरण काय सांगितलं बघा. फाइंड तिसरं उदाहरण आहे फाइंड द पॉइंट्स ऑन द x axis which is equidistant from A -3 4 and B 1, -4. फार महत्वाचा प्रश्न आहे बघा मराठी मीडियममध्ये. x अक्षावरील बिंदूचं x अक्षावरील बिंदू A आणि B बिंदू पासून समदूर आहे हे आपल्याला काय करायचंय. आज x अक्षावर जो बिंदू असेल तो A आणि B पासून इक्विडिस्टंट आहे समदूर आहे हे आपल्याला दाखवायचे. त्याच्यात आपल्याला तो पॉइंट कुठला आहे तो पॉइंट काढायचा. फाइंड द पॉइंट. फाइंड द पॉइंट म्हणजे पॉइंटचं नाव नाही काढायचं, त्या पॉइंटचं कोऑर्डिनेट काढावं लागतं म्हणजे x ची व्हायची. आता मला सांगा तुम्हाला कार्टेशियन माहिती आहे. उभा असतो y अक्ष, आडवा असतो x अक्ष. आता पॉइंट कुठे येतो ऑन द x ॲक्सिस. हा x अक्षावर एक पॉइंट असतो. त्या पॉइंट पासून A आणि B बिंदू कसे येतील इक्विडिस्टंटला मराठीत म्हणतात समदूर. समजा A बिंदू इथं असेल तर B बिंदू इथं असेल तर ह्या पॉइंट पासून हा बिंदू आणि हा बिंदू समदूर आहे हे आपल्याला आहेच. तर त्याच्यावर तुम्ही ह्या बिंदूचं काय करा काढायचं म्हणजे निर्देशक काढायचं. मग मला सांगा x चा निर्देशक काहीतरी आकडा असेल का नाही मग आपण x घेऊ. मग y चा निर्देशक काय असणार या बिंदूवरचा x अक्षावरच्या कोणत्याही बिंदूचा y निर्देशक काय असणार 0. मग सुरुवातीला काय करायचं बघा. लेट द पॉइंट त्याला नाव आपण p देऊ. p इन ब्रॅकेट h, o on the x axis is equidistant from A and B. मराठी मीडियममध्ये कसं लिहायचं. बिंदू P कंसात H0 हा x अक्षावरील बिंदू A आणि B पासून समदूर आहे असे मानू. मला आता सांगा PB चं डिस्टन्स आणि PA चं डिस्टन्स काढायचं. कोणाला डिस्टन्स काढायचं PB बरोबर PA. दोन्ही बाजूचा वर्ग करू आपण. PB² = PA². मग आता वर्गमूळ चिन्ह करायची गरज भासणार नाही.
डायरेक्ट x1 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 कंसाचा वर्ग बरोबर. p याला सुद्धा कसं x1 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y1 वजा y2 कंसाचा वर्ग. कळलं सगळ्यांना? आणि याच्यावर तुम्हाला याची किंमत मिळेल. मग यात किंमत टाकायची काय? पीबी म्हणजे पी आणि बी. सॉरी तर पी ए घेऊ इथं पी बी. पी ए म्हणजे पी चा कोऑर्डिनेट काय दिला आपल्याला h, 0 ह्याला x1, y1 आणि a चं काय द्याला x2, y आणि टाकायचं किंमत x1 ची किंमत h वजा x2 वजा 3 छोट्या कंसात स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर अधिक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये y1 0 वजा y2 4. तसंच इकडे पण किंमत टाकायची pb x1 y1 घ्यायचं हे आणि आता x2 y2 इल करता. मग आता h आहे स्वतःचा ब्रॅकेट h बरोबर काय करेल अधिक 3 कंसाचा 4 ने 0 गेला तरी 4 चा त्रास मोठ्या संख्येचा कंसाचा. तसंच तिकडे पण सोडवायचं सेम असंच. मग इथं a अधिक b कंसाचा वर्ग सोडवायचा. पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन मूल्य पहिले पद मूल्य दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आणि दोघांचा 4 चा वर्ग 16. मग हे दोन्ही इक्वल झाल्यानंतर h वर्ग जाईल. त्याच्यावर तुम्हाला याची किंमत मिळेल आणि जी याची किंमत येईल ती इकडे यायची. मग तो बिंदू काय असणार आहे a आणि b पासून इक्विडिस्टंट असणार आहे समदूर असणार आहे. बोला काय सांगता याच्यामध्ये? ओके. आता 5.1 जमा इंटू 5.2 हा महत्वाचा आहे. 5.2 मध्ये काय काय बघा तुम्हाला 5.2 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं शिकायचे ते म्हणजे तुम्हाला एक फार महत्त्वाचा प्रश्न 100% परीक्षेला पडतो तो म्हणजे असा फाइंड द कोऑर्डिनेट find the coordinates of point P if P divides the line segment joining the points A in bracket -1, 7 and B in bracket 4, -3 in the ratio 2:3. हाच प्रश्न मराठीतून कसा विचारला जातो बाळांनो? तर बघा असा a कंसात वजा 1 7 आणि b कंसात या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे बिंदू p हा 2:3 या गुणोत्तरात विभाजन करतो तर p बिंदूचे निर्देशक काढा असा प्रश्न. परंतु उत्तराच्या सुरुवातीला काय सांगितलं? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P म्हणजे p बिंदूचं तुम्हाला निर्देशक काढायचं आहे. म्हणजे x ची किंमत आणि y ची किंमत काढायची. तो काय करतोय? p पॉइंट काय करतोय? डिवाइड करतोय. डिवाइडचा मराठी काय म्हणतात? विभाजन. कुणाला करतोय? सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स म्हणजे कुठल्या पॉइंटला जॉइन केल्यानंतर कुठल्या पॉइंटला जॉइन केल्यानंतर सेगमेंट तयार होते. तर a आणि b a आणि b या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे म्हणजे रेषाखंड कुठला आहे? a. जो रेषाखंडाचे पॉइंट असतात
सेगमेंट जॉईनिंगचे पॉइंट असतात त्याला x1 y1 आणि x2 y2 किमती त्या कोणाच्या किमती घ्यायच्या x1 y1 आणि x2 y2 म्हणजे कुठला सेगमेंट झाला रे a b का नाही मग a चे निर्देशक काय दिले आपल्याला वजा 1 7 आणि ह्याला काय घ्यायचं असतं x1 y1 आणि दुसरा बिंदू कुठला दिला आपल्याला b त्याचं निर्देशक 4 वजा 3 हे घ्यायचं x2 y2 बरोबर आहे का नाही आणि कोणत्या पॉइंटने डिव्हाइड सेगमेंट केले जॉइनिंग p तर त्या p चं कोऑर्डिनेट दिले का आपल्याला नाही तर ते काय म्हणायचं आपण xy आणि रेशो दिला बघा तुम्हाला 2:3 तर ते 2:3 a as to b ची व्हॅल्यू घ्या किंवा m as to n a as to b घेतलं तरी चालते पण दुसऱ्या लिपीत घ्यायचं असतं किंवा यमासियन वास्तव मराठी मध्ये एस बी यमासियन सेम वाले a as to b किंवा m as to n कुठलं पण एकच घ्यायचं किती दिले आपल्याला 2:3 2 as to 3 म्हणजे मला सांगा a ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही 2 आणि b ची व्हॅल्यू 3 आणि कोणाचं कोऑर्डिनेट काढायचं आपल्याला p चं ते कोऑर्डिनेट काय म्हणायचं x आणि y मानू मराठी मध्ये लिहिला सेम आणि लेफ्ट मग त्याचा फॉर्म्युला नेमका काय आहे तो फॉर्म्युला असा आहे बघा बायसेक्शन फॉर्म्युला मराठी मीडियम वाले विभाजनाच्या सूत्रानुसार बायसेक्शन फॉर्म्युला या सर a as to b घेतले ना मग ax2 अधिक bxy भागिले a अधिक b y बरोबर ay2 अधिक b y भागिले a अधिक b आणि याच्या किमती टाकायच्या काय सांगा बरं x बरोबर a ची किंमत काय दिसते बघा a ची किंमत 2 आहे मग a च्या आणि x2 च्या मध्ये गुप्त चिन्ह गुणाकारचा असतं सेमोले मल्टिप्लाय इथं सूत्रामध्ये बघा x2 दिसतंय पण ही x1 ची किंमत आहे ही y1 ची किंमत आहे ही x2 ची ही y2 ची किंमत आहे इथं आपल्याला x2 पाहिजे मग x2 ची किंमत 4 दिलेली आहे परत चिन्ह b बघा दिसतोय परत b ची किंमत 3 a ची b च्या आणि x1 च्या मध्ये गुप्त चिन्ह गुणाकारचं इथं x1 आहे बघा परत x1 ची किंमत वजा 1 आहे पण ती छोट्या कंसात त्याची वजा 1 छेदस्थानी a अधिक b म्हणजेच काय हो 2 अधिक 3 मग x बरोबर करा गुणाकार बेचोक 8 आता या दोघांचा गुणाकार करताना पहिल्यांदा चिन्हांचा गुणाकार करा अधिक गुणिले वजा प्लस इनटू मायनस मायनस अधिक गुणिले वजा वजा 3 1 छेद 2 अधिक 3 ची बेरीज 5 आता मला सांगा 8 न वजा 3 गेले 8 मधून मायनस 3 गेल्यावर 5 वरच हे 5 आहे 5 ला 5 केला काय राहणार 1 राहणार इथपर्यंत अडचण इथपर्यंत काय शंका मग x बरोबर काय ना 1 येणार तसंच y चं सूत्र वापरायचं आणि सॉल्व करायचं काय मला सांगा पाहू y a ची व्हॅल्यू किती आपल्याला 2 गुप्त चिन्ह गुणाकारचे किमती टाकता आल्या पाहिजे ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा येऊ शकतं हे y2 बघा y2 कुठे येते त्याची किंमत वजा 3 दिलेली आहे ती छोट्या कंसातल्या व्हॅल्यू लक्षात येते ना y2 ची व्हॅल्यू सेम वाले स्मॉल ब्रॅकेट मध्ये -3 प्लस b ची व्हॅल्यू 3 आहे गुप्त चिन्ह गुणाकारचं y1 बघा y1 छेदस्थानी काय ना a b म्हणजे 2 3 y करा मल्टिप्लाय अधिक गुणिले वजा हे अधिक गुणिले वजा वजा 6 अधिक 3 7 21 छेदस्थानी 2 अधिक 3 म्हणजे
आता इथं वेगळी चिन्ह आहेत का सारखी चिन्ह आहेत बघा. 6 ला वजाचं चिन्ह आहे, 21 ला अधिकचं चिन्ह आहे. वेगळी चिन्ह दिसल्यावर वजाबाकी होते आणि उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह अपोजिट साइन दिसलं की सबट्रॅक्टेड. आणि लार्जेस्ट नंबरचं साइन 21 मधून 6 गेले 15, त्याला भागिले 5 किती येणार मग 3. म्हणजेच त्या पी बिंदूचं कोऑर्डिनेट काय झालं रे सांगा. पहिल्यांदा x ची किंमत किती आली a कॉमा देऊन y ची 3. मग खाली पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं p in bracket 1,3 divides the line segment joining the points a and b in the ratio 12:3. इथं p आहे ना if च्या पुढचं p च्या तिथं छोट्या कंसात काय लिहायचं 1,3. मार्क मॅडम आले a b या बिंदूंना जोडणारा रेषाखंडाचा बिंदू p कंसात 1,3 हा गुणाकार या विभाजन करतो. तरच्या पुढचं लिहायचं. अशा प्रकारे हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पहिला आणि दुसरा प्रश्न 5.2 मधला सेम असाच आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मला एक समजून सांगायचे त्यातला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. फाइंड द रेशिओ. फाइंड द रेशिओ. तुम्हाला काय विचारतात फाइंड द रेशिओ कसं बघा. फाइंड द रेशिओ in which point divides the line segment joining the points P and Q तर कसं सॉल्व करायचं बघा. आता 6 मायनस 1 आहे तिथं. काय करायचं बघा. इथं आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे. काय सांगितलं तुम्हाला मराठी मीडियम वाले की बिंदू टी हा बिंदू पी आणि क्यू या रेषाखंडाला ज्या गुणोत्तरात विभागतो त्या गुणोत्तर काढा. ते गुणोत्तर काढा. प्रश्न नीट वाचा मराठी मीडियम वाले. हा तिसरा प्रश्न आहे 5.2 सराव संच मधला. म्हणजे आपल्याला काय करायचंय व्हिच रेशिओ कोणत्या गुणोत्तरा. गुणोत्तर रेशिओ गुणोत्तर म्हणजे तुम्हाला आपल्याची किंमत काढायची आहे a/p ची. मग याचा रेषाखंड कोणता आहे सेगमेंट कोणता आहे जॉइनिंग केलेले पॉइंट सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स. ह्याला x1 y1 ह्याला x2 y2 घ्यायचं. ह्या रेषाखंडाला जोडणाऱ्या p आणि q या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे म्हणजे p आणि q रेषाखंड आहे का नाही. मग p चं निर्देशक काय -3, 10 ह्याला घ्यायचं x1, y1 आणि दुसरा बिंदू q 6, -8 ह्याला घ्यायचं x2, y2. कुठला बिंदू आपल्याला विभाजन करतोय कोणता बिंदू विभाजन करतोय टी बिंदू. व्हिच पॉइंट डिवाइड करतोय टी पॉइंट डिवाइड करतोय का नाही टी पॉइंट डिवाइड्स म्हणजे ह्याला काय ही टी कंसात -1,6 जे आहे ही कुणाची किंमत आहे x, y ची किंमत आहे. मग याचा फॉर्म्युला काय वापरायचा बायसेक्शन फॉर्म्युला. डिवाइड शब्द दिसतोय ना सेम वाले विभाजन शब्द दिसत त्याच्यात. बायसेक्शन फॉर्म्युला विभाजनाच्या सूत्रानुसार विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर ax2 अधिक bx1
ची किंमत दिली का नाही. मग x बरोबर a ची किंमत काय दिलेली नाही. गुप्त चिन्ह गुणाकारच आहे. थांबा इथं x ची किंमत काय देणार वजा 1 लक्षात ठेवा वजा 1. मग इथं सांगा a आहे तसं गुप्त चिन्ह गुणुले x च्या जागेला 6 अधिक b आपल्याला दिलाय का नाही. गुप्त चिन्ह गुणाकारचे x1 ची किंमत काय टाकणार आहे x1 ची किंमत वजा 3 छोट्या कंसात आणि छेदस्थानी a अधिक b म्हणजे काय दिले का आपल्याला नाही. आता मला सांगा भागिले a अधिक b काढल्या का गुणुले y चं सूत्र वापरायची गरज नाही. एका सूत्रावर तुम्हाला गुणोत्तराची किंमत मिळते लक्षात ठेवा. गुणोत्तर काढताना एकच सूत्र x चं तरी या किंवा y चं पण इथं x ची किंमत दिली आपल्याला म्हणून आपण x चं सूत्र लिहिलं. मग आता मला सांगा याच्यामध्ये भागिले a अधिक b ही जोडी कंसात वापरा. इकडे आल्या का गुणुले म्हणजे वजा 1 गुणुले छोट्या कंसात a अधिक b लिहू. कळतंय ना जोडी असल्यामुळे कंस केला आपण त्याला वजा 1 ने गुणाचे दोघाला आपण बरोबर 6 गुणुले 1 6. आता इथं गुणाकार नीट करा बघा 3b मानता तुम्ही पण अधिक b गुणुले वजा 3 अधिक गुणुले वजा वजा होणार प्लस इनटू मायनस मायनस आणि मग गुणाकार करायचा 3 गुणुले 3. आता वजा 1 ने a अधिक b ला पुन्हा काय गुणाकार सांगा ना वजा 1 ने पुन्हा म्हणतो वजा 1 गुणिले 1 वजा 1 1 याची गरज नाही तर एकच आहे इथं वजा गुणिले अधिक b म्हणजे मायनस इनटू प्लस मायनस वजा गुणिले अधिक वजा 1 गुणिले b एकच b बरोबर हे 6a pb तसंच्या तसं. आता asb ची किंमत काढायची म्हणजे a छेद b ची. तर आपण a वाली पद डाव्या बाजूला घेऊ आणि b वाली पद बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेऊ. a वाले टर्म्स काय करायचे इक्वल चिन्हाच्या राईट साइडला आणि b वाले टर्म्स इक्वल चिन्हाच्या आरएचच्या साइडला घ्यायचं. मग मला सांगा इथं -1a प्लस 6a इकडे काय करणार आहे -6 इज इक्वल तिकडे काय केलं रे बघा इथं वजा 1 अधिक 6a इकडे काय झालं वजा 6a. आता तिकडे कोण आहे वजा 3b राहिलेलं आहे -3b आणि ज्यावेळेस हे -b इक्वल चिन्हाच्या आरएचच्या साइडला जाईल वजा b बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेला का होणार आहे अधिक b. आता इथे मला सांगा चिन्ह कसं इथं पण a इथं पण a दोघे संख्या भाऊ आहेत ना a मग ह्याला दोघांना चिन्ह कशी आहेत समान समान चिन्ह असल्यावर बेरीज 6a आणि 1 7a उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह इक्वल सांगितलं ना 6a + 1a 7a मोठ्या साइन मोठ्या नंबरचं साइन इज इक्वल इथं कसली चिन्ह आहेत अपोजिट साइन वेगळी चिन्ह आहेत. मग वेगळी चिन्ह असल्यावर काय होणार यांची विरुद्ध चिन्ह असल्यावर वजाबाकी अपोजिट साइन दिसले की सबट्रॅक्टेड 3b मधून 1b गेले 2b उत्तरास मोठ्या संख्येचं हे मायनस मायनस काय करायचं काढून टाकायचं. मग राहणार काय 7a = 2b. मग आपल्याला a छेद b ची किंमत पाहिजे. मग a इथं गुणुले b करायला काय दिले बरोबर चिन्हाची पुढे काय राहणार आहे 2 आणि गुणुले 7 इकडे गेला भागिले 7 म्हणजे a(b) बरोबर 2:7. काढचण हे झालं त्याचं गुणोत्तर रेशिओ. याच्यामध्ये किंवा शंका आता असाच प्रश्न तुम्हाला मला वाटतं 5वा प्रश्न विचारला बघा k7 ची किंमत काढा. k आणि 7 दिले इथे आणि तुम्हाला फाइंड द रेशिओ म्हणजे रेशिओ तर काढायचं गुणोत्तर अशा पद्धतीने आणि त्याच्यावर तुम्हाला k ची किंमत काढायची. मग मला सांगा तुम्हाला रेशिओ काढताना x चं सूत्र घेऊन चालेल का कारण इथे x ची किंमतच दिली नाही ना k दिली आणि त्याचीच किंमत विचारली. मग इथे तुम्हाला पुन्हा सूत्र वापरलं लागेल y चं हे जे आपण x चं वापरले ना त्याच्या जागेला y चं सूत्र वापरणार तुम्ही असं सेम त्याच्यावर तुम्ही गुणोत्तर काढणार आणि नंतर हे गुणोत्तर घेऊन पुन्हा k ची किंमत काढण्यासाठी हा x चा फॉर्म्युला वापरायचा. कसं सांगू बरं आपण
समजा तुमची ती गुणोत्तराची किंमत आली आहे का y चा फॉर्म्युला वापरून म्हणजे a ची किंमत तुम्ही किती घेणार आहे ते 2 आणि b ची किंमत 7 दोन असं झाले ना a बरोबर 2 b बरोबर 7 घेऊ k ची किंमत कशी काढणार सांगा a बरोबर 2 घ्यायचं आणि b बरोबर 7 सांगा आता a च्या जागेला काय टाकणार तुम्ही a ची किंमत 2 गुप्तचिन्ह गुणुले x ची किंमत काय घेणार 6 अधिक b ची किंमत 7 आली ना sb गुप्तचिन्ह गुणुले x1 ची किंमत छोट्या कंसात वजाती कळते ना a ची किंमत 2 गुप्तचिन्ह गुणुले x1 ची किंमत 6 a अधिक b म्हणजे काय 2 अधिक 7 आता k ची किंमत आपल्याला काढायची आहे बेसक आता कोण सांगते इथे काय मारू नका प्लस इंटू मायनस अधिक गुणिले वजा 7 3 21 छेद 2 अधिक 7 आणि बाकीले 9 इकडे आणल्यावर गुणिले म्हणजे 9k बरोबर 21 वजा 12 उत्तरास मोठ्या संख्येचं मग गुणिले 9 तिकडे गेलो का होणार म्हणजे k बरोबर वजा 9 त्याला भागिले 9 म्हणजे k बरोबर काय येणार आहे वजा 1 काय शंका मग ही k ची किंमत बघा पुस्तकातलं उदाहरण नंबर किती सांगितलं तुम्हाला मी 5 त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा गुणोत्तर काढायला लावलेलं आहे रेशिओ पण हे तर सूत्र न वापरता कोणाचं वापरायचं y चं सूत्र म्हणजे कसं y चं सूत्र वापरून आपण नाही का मला दाखवलं तुम्हाला मी a असतो b कसं काढायचं तसं काढायचं y चं सूत्र वापरून आणि नंतर k ची किंमत काढताना पुन्हा हे a चं सूत्र वापरायचं त्यात a च्या आणि b च्या किमती घेऊन आणि ह्या किमती घेऊन k ची किंमत काढायची कळलं अशा प्रकारे व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट विभाजन सेक्शन फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे आता याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युला नंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा फॉर्म्युला येतोय तो म्हणजे फाइंड द सेंट्रॉइड्स फाइंड द सेंट्रॉइड्स of the triangles whose vertices -7 6 2 -2 8, 5 मराठीमध्ये प्रश्न कसा येईल बघा त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा मध्यगा संपात बिंदू मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा फाइंड सेंट्रॉइड्स मध्यबिंदू मध्यगा संपात बिंदू मध्यगा संपात बिंदू त्याला दुसरं नाव आहे गुरुत्व मध्य शक्यतो गुरुत्व मध्यची पुस्तकात गुरुत्व मध्य चे निर्देशक काढा गुरुत्व मध्य म्हणजे सेंट्रॉइड पॉइंट गुरुत्व मध्य यू आता मध्यगा संपात मध्य गुरुत्व मध्य एकच बहुतेक मला वाटतं पुस्तकात गुरुत्व मध्यच आहे गुरुत्व मध्य किंवा मध्यगा संपात असलं तरी काय अडचण नाही सेमला एकच शब्द आहे सेंट्रॉइड पॉइंट तर त्या सेंट्रॉइड पॉइंटचा आपल्याला काढायचा म्हणजे त्याचं निर्देशक काढायचा x ची किंमत आणि y ची किंमत तर काय करायचं हे त्रिकोणाचे जे तीन शिरोबिंदू देतात ना ते जसेच्या तसे लिहायचे ह्याला x1, y1 दुसरा पॉइंट दिलेला आहे 2, -2 ह्याला x2, y2 आणि तिसरा पॉइंट दिलेला आहे 8, 5 ह्याला x3, y3 आणि सेंट्रॉइड G सेंट्रॉइड ला अक्षर काय लिहितात G मध्यगा G किंवा गुरुजी गुरुत्व मध्ये आला तरी गुरुजी त्याचे निर्देशक काय म्हणायचे xy
मानू मराठीमध्ये मला सेम आले लिहिलं आहे. मग बायसेंट्रॉइड फॉर्म्युला गुरुत्वमध्याच्या सूत्रानुसार Now start a business by being a x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3 आणि या किमती टाकायच्या. सांगा भाऊ x बरोबर x1 ची किंमत काय आहे? वजा 7 बरोबर आहे काय? अधिक x2 2 अधिक x3 8 भागिले 3 अवघड आहे का? नाही. नंतर y बरोबर y1 ची किंमत 6 अधिक y2 छोट्या कंसात वजा 2 अधिक y3 5 भागिले 3. मग x बरोबर समान चिन्ह पुन्हा कोणाला दिलं? 8 ला आणि 2 ला 8 ला आणि 2 ला ह्याची बेरीज करा आधी. अधिक 2 अधिक 8 10 10 तो वजा 7 केल्यावर 3 आणि त्याला छेद 3. मग 3 ला 3 केल्यावर 1. तिथं सांगा आता समान चिन्ह कोणा कोणाला आहे? इक्वल साइन 6 पण प्लस आणि 5 पण प्लस आहे. समजा इथं -5 असतं तर हे -5 -2 पहिल्यांदा ह्या दोघांची ऍडिंग केली असती -7 आणि -7 मधून +6 सबट्रॅक्ट केला असता वजा केला असता -1 आला असता. पण इथं प्लस साइन आहे ना. समजा इथं -6 आला तर हे -6 -2 इक्वल साइन दिसतात समान चिन्ह दिसतात बेरीज -6 -2 -8 आणि -8 मधून +5 काय केली असते आपण वजा केली असते सबट्रॅक्ट केली असते. -8 मधून 5 गेल्यावर वजा 3. पण इथं 6 ला अधिक चिन्ह 5 ला अधिक चिन्ह 6 आणि 5 11 11 तो वजा 2 गेले 9 भागिले 3 मग 3 3 9. मग जी बिंदूचं सेंट्रॉइड पॉइंट काय आला त्याचा जी इन ब्रॅकेट पहिल्यांदा x ची व्हॅल्यू 1 नंतर y ची व्हॅल्यू 3 त्याला म्हणतात सेंट्रॉइड पॉइंटचं कोऑर्डिनेट. बायसेंट्रॉइड फॉर्म्युला जी ची किंमत काय? अहो कधी कधी तुम्हाला सेंट्रॉइड पॉइंटचं कोऑर्डिनेट हे समजलं सगळ्यांना. आता याच्या पुढचा प्रश्न बघा असा आहे याच्यामध्ये मला वाटतं प्रश्न नंबर 8 क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय केलेलं आहे बघा. त्यांनी तुम्हाला जी बिंदूचं निर्देशक दिलेलं त्याचं सेंट्रॉइड पॉइंटचं कोऑर्डिनेट दिलेत बघा -4 -7 आणि तुम्हाला सी पॉइंटचं कोऑर्डिनेट विचारलं. म्हणजे हा ए बिंदू दिलेला आहे ही बी दिलेला आहे आणि सी बिंदूचं कोऑर्डिनेट दिलं आहे तुम्हाला. ही ए चं कोऑर्डिनेट आहे बी चं दिल्या आणि त्रिकोणाचा जो तिसरा शिरोबिंदू आहे थर्ड व्हर्टेक्स पॉइंट त्याचं कोऑर्डिनेट विचारलं. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी. मग सी चं पॉइंट आपण काय घ्यायचं रे h, e. लक्षात ठेवा पण त्रिकोणाचे जे 3 पॉइंट आहे त्रिकोण ABC सांगितलंय ना त्यालाच x1 y1 x2 y2 ह्याला x3 y3 लेट मानू C चं कोऑर्डिनेट x मानायचं आणि ह्या किमती आणि ह्या x आपल्याला जी सेंट्रॉइड पॉइंटचं गुरुत्वमध्याचं जे निर्देशक दिल्या ती कुणाची किंमत होणार आहे x, y. x ची किंमत -4 घ्यायची y ची किंमत -7. आता मला सांगा सूत्र कोणाचं वापरायचं आपल्याला k गुणन h ची आणि k ची पण किंमत काढायची. पहिल्यांदा x चं सूत्र वापरा नंतर y चं वापरा. मग ह्या किमती टाकायच्या. सांगा बरं किंमत टाकल्यावर काय होईल आता इथं x च्या जागेला काय टाकणार x चा कोऑर्डिनेट काय दिलेला आहे -4 x1 ची व्हॅल्यू -4 प्लस x2 ची व्हॅल्यू 2 प्लस x3 ची व्हॅल्यू h आणि भागिले पण भागिले 3 लागला काय होणार भागिले 3 लागण्याचं ना हे -4 डिवाइड 3 लागल्यावर मल्टिपल 3 डिवाइड 3 लागल्यावर मल्टिपल 3 इज इक्वल टू -7 + 2 दोघं सगळे भाऊ आहेत ना 7 मधून गेले 5 उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह
अधिक एच जसच्या तसंच. मग यांचा प्रकार 4 3 12 वजा 12 होणार आणि हे वजा 5 बरोबर चिन्ह आणल्यावर अधिक 5 बरोबर किती राहणार नाही एच. आता तो वेगळी चिन्ह आहे का सारखी चिन्ह आहे? वेगळी चिन्ह आहे. मग 12 + 5 गेले 7. उत्तरास मोठ्या संख्येचं बरोबर एच. म्हणजे याची किंमत किती वजा 7. तुम्ही वायच्या सूत्रात किंमत टाका तुम्हाला किती किंमत मिळेल. काय अवघड आहे का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. तुम्हाला गुरुत्व मध्याचे निर्देशक देतील ती किंमत x आणि y ची घ्यायची. 3 वर्तुळाचे 2 त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूपैकी 2 शिरोबिंदू निर्देशक दिलेले आहेत. तिसऱ्या बिंदूचं विचारल्यावर तुम्ही h आणि k मानायचं तिसऱ्या बिंदूचं. काही शंका याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढचाच प्रश्न 9वा प्रश्न तो असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला याचं निर्देशक देतील. इथं कदाचित तुम्हाला याची किंमत वजा 7 देतील आणि इथं याची किंमत विचार. जीचं निर्देशक दिलंय एच आणि के चीच किंमत काढायची. फाइंड द व्हॅल्यू एच आणि के. इथं आकाशी बिंदू विचारला होता बघा. कोऑर्डिनेट एच आणि के मानलं होतं. पण आता ते एच इथं दिलेलं आहे, के इथं दिलेलं आहे. सेम असं सूत्र वापरायचं. म्हणजे कसं सांगा. बघा 9वा प्रश्न सांगतो समजून तुम्हाला. इथं एच आणि के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला सांगितलं त्याने. फाइंड द व्हॅल्यू एच आणि के. एच आणि के च्या किमती काढा. तुम्हाला गुरुत्व मध्याचं पण निर्देशक दिलेत असं काहीतरी वेगळं सेंट्रॉइड पॉइंटचं सूत्र असंच लिहायचं. आता एच च्या जागी काय टाकणार वजा 4. x1 ची किंमत वजा 7. x2 ची किंमत एच अधिक x3 ची किंमत वजा 7 छोट्या कंसात भागिले 3. हे वजा 4 आहे भागिले 3 आणल्यावर डिवाइड 3 आणल्यावर मल्टिपल 3. इथं सांगा -7 शक्य भाऊ आहेत ना. समान चिन्ह असल्यावर बेरीज तेच चिन्ह येणार आणि हे अधिक एच प्लस एच आहे ना. ह्याचा मल्टिप्लाय -12. आता वजा 14 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आल्यावर -14 निघाल्यावर प्लस इज इक्वल टू एच. आता इथे वेगळी चिन्ह करणार आहे. अपोजिट साइन असल्यावर वजाबाकी होते आणि उत्तरास लार्जेस्ट नंबरचं साइन. वेगळी चिन्ह असल्यावर वजाबाकी उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह. 14 + 12 गेले 2 अधिक 2 येणार. मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे अधिक म्हणजे x ची किंमत किती आहे 2. तसं तुम्ही y चं सूत्र वापरा. y च्या जागी टाकणार वजा 7. त्याच्यावर तुम्हाला बरोबर त्याची किंमत सेम अशीच काढता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता याच्यात एकच राहिलं ते म्हणजे तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युला. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ द जॉइंट सेगमेंट 22 to 20 and 0 60. मिड पॉइंट मध्यबिंदूचा निर्देशक काढून तो प्रश्न IMP प्रश्न बघा हा मिड पॉइंट फॉर्म्युला. तर तो मिड पॉइंट फॉर्म्युला कसा वापरायचा बघा. पहिल्यांदा x1 y1 हा सेगमेंट आहे ना रेषाखंड जॉइंट केलेले बिंदू त्याला x2 y2 आणि मिड पॉइंट आपण त्याला अक्षर काहीतरी मध्यबिंदूला अक्षर p घ्यायचं. त्याचा निर्देशक xy मानायचं. सेम वाले लेफ्ट. मग मिड पॉइंट फॉर्म्युला कसा असतो तर x बरोबर x1 अधिक x2 भागिले 2 y बरोबर y1 अधिक y2 भागिले 2. यात किंमत तुम्हाला टाकायला येईलच. सांगा भाऊ x ची किंमत काढायची. x1 ची किंमत 22 अधिक x2 ची किंमत 0. 6वा प्रश्न बघा पुस्तकात हा 5.2 मध्ये भागिले 2. मग x बरोबर काय ना सांगा. 22 मध्ये 0 मिळाल्यावर 22 भागिले 2. सांगा y1 y2 बेरीज y बरोबर 18. म्हणजे मध्यबिंदूचा निर्देशक काय आहे 11 कंसात 18 p छोट्या कंसात 11,
कळलं? आणि याच्यात लास्ट प्रश्न राहिला बघा आता, तो म्हणजे शेवटचे 2 प्रश्न फार महत्वाचे बघायचे. ते असे 11वा आणि 12वा प्रश्न, नाही 10, 11, 12. त्याच्यामध्ये एक सेगमेंट देतात एबी, मी तुम्हाला आकृती काढून दाखवते. त्याच्यात तुम्हाला 3 इक्वल पार्ट्स करायला सांगतील, 1 2 1 2 3 किंवा 4 इक्वल पार्ट्स करायला सांगतील. 4 इक्वल पार्ट्स मला वाटतं ह्याच्यात आहे बघा. 11वा प्रश्न आहे. तुम्हाला ए चा आणि बी चं कोऑर्डिनेट दिलेले आहे. ए चं कोऑर्डिनेट दिले तुम्हाला -14 आणि 10 -14, -10 आणि बी चे निर्देशक दिलेले तुम्हाला 6, -2 आणि तुम्हाला 4 इक्वल पार्ट्स करणाऱ्या पॉइंटचं कोऑर्डिनेट विचारले. म्हणजे आकृती करायची, त्याचं 4 इक्वल पार्ट्स म्हणजे 1 2 3 4, त्याला आपण पी क्यू आणि आर ह्या तिन्ही पॉइंट्स आपल्याला कोऑर्डिनेट करायचे निर्देशक. तर काय करायचं बघा, 1 2 3 4 इक्वल पार्ट्स आहेत. म्हणजे क्यू हा काय झाला निकालला आणि ह्याचा मिड पॉइंट झाला का. पहिल्यांदा लिहायचा प्रश्न, AB is equal to PQ is equal to QR is equal to RB. Therefore, Q is the midpoint of segment AB. Q हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. कळते का? कारण इकडं 2 समान भाग, इकडं 2 समान भाग, 4 भाग समान आहेत ना. मग Q कंसात त्याला x1 y1 खाली घ्यायचं बरं का तुम्ही. इथं x2 y2. मी आता इथंच लिहून दाखवतोय, तुम्ही खाली घ्या a आणि b पॉइंट, त्याला x1 y1 x2 y2 घ्यायचं. आणि Q कंसात x1 अधिक x2 भागिले 2. पॉइंट फॉर्म्युला मला समजून झाले ना. y चा y1 अधिक y2 छोट्या कंसात ठेवा ना, y2 ची व्हॅल्यू बदलतो भागिले 2. वेगळी चिन्ह आहे. 14 6 केले 8 उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह भागिले 2. -10 -2 समान चिन्ह असल्या बेरीज उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह. शेवटी अधिक वजा वजाच होतं, म्हणजे हे -2 आणि -10 समान चिन्ह असल्या बेरीज Q in bracket -4 -6. परत P हा काय सांगत आहे ते त्याला कोऑर्डिनेट. मग P is the midpoint of segment AQ. सेम असंच P कंसात x1 y1 ह्याला x2 y2. परत R हा काय सांगायचा, QB चा मिडपॉइंट. R हा काय सांगायचा, QB चा मिडपॉइंट सांगायचा. आणि सेम असंच झालं उत्तर. आता 5 इक्वल पार्ट्स आणि 3 इक्वल पार्ट्स कसं ते तुम्हाला सगळं समजून सांगितलं तर तुम्ही काय सगळंच बरं मिळते. तुम्ही स्वतः जरा डोकं वापरा. एक पुस्तकात सॉल्व्ह करून दिलेलं आहे उदाहरण, ते नीट पहा, त्याच्यात तुम्हाला ते समज. फक्त किमती टाकायच्या. ओके, अशा प्रकारे 5वा चॅप्टर आपला प्रॅक्टिस सेट मध्ये झालेला आहे. प्रॉब्लेम सेट मध्ये उदाहरणं तुम्हाला ऐकायचे असतील आणि समजून घ्यायचे असतील तर त्याला ऑफलाईन आल्याशिवाय पर्याय नाही. सगळंच ऑनलाईन तुम्हाला घेता येईल का? नाही. त्यामुळं 5वा चॅप्टर पूर्णपणे कमीत कमी 8-10 मार्काचा 10-12 मार्काचा आहे. तो आता बऱ्यापैकी घेतलेला आहे. त्याच्यावर आधारितच उदाहरणं येतात. फक्त प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. एखादं दुसरं उदाहरण राहिलं असेल तर ऑफलाईन मध्ये कव्हर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो, तुम्हाला जो प्रश्न समजत नाही तुम्ही परत तो बॅकला जाऊन तुम्ही नीट व्यवस्थित ऐका, समजून घ्या. जे समजत नसेल ते ऑफलाईन आल्या परत तुम्ही विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल सोडवायला विसरू नका. आणि
आणि आपल्या क्लासच्या चॅनलवरती सबस्क्राईब यूट्यूबला करायला विसरू नका. इंस्टाग्रामला आहेच त्याचप्रमाणे. तर इंस्टाग्रामला यूट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि अशा प्रकारे रिव्हिजन मल्लम ऐका. नक्कीच तुम्हाला 5 चॅप्टर तुमचा परफेक्ट होईल. ओके, ऑल द बेस्ट आणि गुड डे.